नमस्कार, मी श्रीहरी. आमची जी हेल्दी रिंकल नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचा आमचं काम आहे सिनियर केअर आणि सिनियर केअर सर्व्हिसेस या संदर्भात आम्ही काम करतो. आता सध्या आमचा एक प्लॅटफॉर्म आहे, ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या लागतात सिनियर्सना, तर अशा जवळजवळ 3,500 सर्व्हिसेसचं लिस्टिंग आमच्या साईटवरती आहे. आणि त्यात तुमच्या घरी लागणाऱ्या सर्व्हिसेस झाल्या, नर्सिंगच्या, घरी लागणारे बेडसाईड इक्विपमेंट झाले, घरी येणारे डॉक्टर्स झाले, किंवा बाहेर असलेले असिस्टेड लिव्हिंग, रिटायरमेंट होम अशा सर्व्हिसेस झाल्या. अशा सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या वृद्धांना लागतात त्या आम्ही एकत्रितपणे त्यांना एका ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतो. दुसरं आहे, त्या सर्व्हिसेसबद्दल आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन करतो त्या फॅसिलिटीजचं बऱ्याचशा प्रमाणात, आणि त्यामुळे त्यांना वृद्धांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना व्हेरीफाईड डेटा हा चांगल्या क्वालिटीचा मिळतो. तसंच तिसरं, आमच्या साईटवरती वृद्धांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या मानसिक किंवा शारीरिक समस्यांवरती ब्लॉग्स म्हणतात, ज्याला आर्टिकल म्हणतात, लिहिलेले, ते जवळजवळ 300च्या आसपास अवेलेबल आहेत. जवळजवळ 250 व्हिडिओज अवेलेबल आहेत, जे वेगवेगळ्या एक्सपर्ट्स डॉक्टरनी त्या वेगवेगळ्या सब्जेक्टवरती बोललेले आहेत. म्हणजे कॅटरॅक्ट म्हणा, मोतीबिंदू म्हणा, किंवा डायबिटीस म्हणा, हायपरटेन्शन म्हणा, या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत वृद्धांच्या त्याच्याविषयी बोललेले त्यांचे व्हिडिओज आहेत, ब्लॉग्स आहेत. त्या सगळ्या गोष्टी एकत्र एका ठिकाणी आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि त्यामुळे आम्हाला वाटतं जी आम्ही आता माहिती वृद्धांसाठी देतोय ती वृद्धांना आणि त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला दोघांनाही खूप ती हेल्पफुल राहील. आता गोईंग फॉरवर्ड आम्ही हे आता फक्त महाराष्ट्रात आहे काम, ते आता मी पुढे हळूहळू बाकी स्टेटमध्ये पण वाढवण्याचा विचार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की वृद्धांसाठी एंगेजमेंट वाढवण्यासाठी, कारण जसं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की लोनलीनेस हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे वृद्धांसाठी, आणि त्यामुळे त्यांची एंगेजमेंट कशी वाढवता येईल त्यासाठी पण आमचं ॲक्टिव्हली काम आता काही पुढच्या 2-3 महिन्यात चालू होणार आहे. तर अशा रीतीने आम्हाला वाटते की आम्ही वृद्धांच्या ज्या क्षेत्रातल्या ज्या समस्या आहेत, ज्या आता गॅप्स आहेत, त्या गॅप्स फिल करण्यासाठी आणि त्या समस्या निवारण करण्यासाठी आमचा खारीचा वाटा राहील असं मला जरूर वाटतं. जब हमने सारे सीनियर केयर के बारे में परेशानियां देखी और हमारे खुद के फैमिलीज़ में, बिकॉज हम सारे कॉर्पोरेट वर्ल्ड से आए हुए हैं, तो अपना काम का ख्याल रखते हुए अपने घर वालों को बेस्ट केयर कैसे दी जा सके, जब हम सब ने ही अपने पर्सनल लाइफ में प्रॉब्लम्स फेस किया तो हमें लगा कि एक बहुत सीवियर रिक्वायरमेंट है इस चीज़ के बारे में काम करने के लिए. और एक वो फैक्टर बना मेरे लिए और हमारे साथ में जो मेरे दूसरे कलीग्स हैं, अभय लोणकर जी और श्रीहरी जी, हम सब ने अपनी पर्सनल लाइफ में जब ये प्रॉब्लम्स देखी तो हमको लगा कि इस सेक्टर में कुछ करना चाहिए, क्योंकि ये पॉपुलेशन बढ़ रहा है. हमारे जैसे कई लोग हैं जो अपने जॉब्स को बैलेंस कर रहे हैं और अपने घर वालों को बेस्ट केयर देने की कोशिश कर रहे हैं. इसके साथ में हमारा बच्चों का कैसे ख्याल रखें, जॉब का ख्याल रखें, पेरेंट्स का ख्याल रखें, इसके बारे में कोई नॉलेज गैप ब्रिज करने के लिए सोचकर हमने ये इनिशिएटिव चालू किया है. और हमारा ये उद्देश्य है कि हम सारी चीज़ों के अंदर एक क्वालिटी नॉर्म्स ला सकें. हमारा विजन है कि हर एक फैसिलिटी, चाहे वो घर के लिए हो, घर के बाहर के लिए हो, उनके क्वालिटी नॉर्म्स इस्टेब्लिश करे जा सके. वो सारी इन्फॉर्मेशन एक कॉमन प्लेटफॉर्म पर लाई जा सके, ताकि आज की तारीख में जो परेशानी होती है, आपको हॉस्पिटल के लिए कहीं और भागना होता है, होम सर्विस के लिए कहीं और जाना होता है, आपको सही मेडिकल जानकारी के लिए कहीं और से ढूंढना पड़ता है. तो हम ये सारी चीज़ें एक जगह पर लाकर ये कोशिश कर रहे हैं कि हमारे जैसे वर्किंग प्रोफेशनल्स के लिए एक सहूलियत बने और वो सही डिसीजन सही मौके पर ले सके. हेल्दी रिंकल्स ही आमची वेबसाईट जी आहे ही एकटीच एक वेबसाईट आहे पूर्ण कंट्रीमध्ये जी कम्प्लिटली एल्डर केअरवरती कमिटेड आहे. आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वीपासून याच्यामध्ये काम करतो आहे. याच्यावरती तुम्हाला जी काय गोष्ट लागेल तुमच्या सिनियर्सची काळजी घेण्यासाठी त्या गोष्टीच्याबद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. आणि जी काय तुम्हाला याच्यावरती माहिती मिळेल ही व्हेरीफाईड माहिती आहे. तर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आमची ही वेबसाईटला जर तुम्ही गेला इकडे www.healthyrinkles.com वरती गेला तर तुम्ही इकडे पोचा. याच्यावरती तुम्हाला सगळे आमच्या सर्व्हिसेस ज्या आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये 4 मेन बकेट्स आहेत. एक आहे होम केअर, हे सगळं सिनियर सिटीजनसाठी आहे. होम केअर, ॲक्टिव्ह सिनियर लिव्हिंग, आउटसाईड होम केअर आणि कन्सल्टेशन. तर आता होम केअर जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर क्लिक केलं तुम्हाला नर्सिंग सर्व्हिसेस ॲट होम, म्हणजे अटेंडंट, आया किंवा वॉर्डबॉय जे घरी येतात त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती याच्यामध्ये मिळेल. त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहे. तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्हाला तिकडचे
पुण्यामधल्या नर्सिंग ब्युरोबद्दल माहिती मिळेल. तुम्ही कोल्हापूरला असाल तर पूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जागेबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. याच्या व्यतिरिक्त वृद्धांचा अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे की बऱ्याच ठिकाणी डॉक्टर्स घरी येत नाही. तर आम्ही डॉक्टर्स लोकांना जाऊन भेटलो आणि जे लोक घरी यायला तयार आहेत त्यांची पण माहिती दिलेली आहे. वृद्धांना बेडसाईड इक्विपमेंटची जरुरी असते, कधी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लागतं, कधी वॉकर्स लागतात, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती इकडे दिलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 12 बकेट्स आहेत, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटमध्ये मिळेल. 1-2 महत्त्वाच्या गोष्टी मी इथे सांगू इच्छितो. एक म्हणजे आमच्याकडे ओल्ड एज होम्स जे आहेत ते जवळजवळ 600 ओल्ड एज होमची माहिती आहे आमच्या वेबसाईटवरती आणि त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्ड इत्थंभूत माहिती दिलेली आहे जी व्हेरीफाईड आहे. याच्या व्यतिरिक्त जे डॉक्टर वृद्धांची काळजी घेतात त्यांना म्हणतात जेरिएट्रिशियन्स, तो त्यांच्याबद्दल सुद्धा इकडे माहिती दिली आहे. ऑडिओलॉजिस्ट ही सुद्धा एक फार महत्त्वाची रिक्वायरमेंट असते सिनियर्सला, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर असे आमच्याकडे 3500 सर्व्हिस प्रोव्हायडर्स आमच्या महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. आणि फक्त हे लिस्टिंग दिलेलं नाही आहे, आमच्या वेबसाईटवरती 200पेक्षा जास्त आर्टिकल्स जे रिसर्च करून लिहिण्यात आलेले आहेत त्या आर्टिकल्सबद्दल माहिती दिलेली आहे. 200पेक्षा जास्त व्हिडिओज जे आहेत ते दिले आहेत आणि बरेचसे व्हिडिओज जे आहेत ते चांगल्या डॉक्टरांकडून आम्ही घेतलेले आहे. आणि जी हेल्थ रिलेटेड माहिती आहे की बाबा आता कॅटरॅक्टबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम माहिती असतील किंवा डायबिटीजबद्दल जर माहिती पाहिजे असेल, सगळे व्हिडिओज जे आहेत ते 8, 10, 12 मिनिटाचे आहेत, त्याच्यामुळे बघायला सुद्धा वेळ लागणार नाही. आणि त्यातली जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित फिल्टर करून माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ती एकच वेबसाईट जी आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी वृद्धांसाठी लागेल त्याची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. तर आमची वेबसाईट जी आहे www.healthyrinkles.com याच्यावरती तुम्ही जरूर व्हिजिट करा. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे एक स्पेशल सर्व्हिस आहे ज्याचं नाव सारथी आहे. सारथीची स्लाईड दाखवा. तर सारथीचा अर्थ असा आहे की बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम असा होतो की आपल्याकडे वृद्ध असतात आणि आपल्याला माहिती नसतं की त्यांना त्यांची काळजी कशी घ्यायची. तर त्याच्याकरता आम्ही एक स्पेशल सर्व्हिस चालू केली आहे ज्याच्यामध्ये आम्ही केअरटेकर जे आहेत म्हणजे जी वृद्धांची जी फॅमिली आहे त्यांना आम्ही गाईड करतो. आमचं एक्सपर्ट पॅनल आहे. तर आता समजा कोणाच्याकडे जर डिमेन्शिया झालेला असेल त्या डिमेन्शियामध्ये कशी काळजी घ्यायची, त्यांना घरी ठेवायचं, कधीपर्यंत घरी ठेवायचं, कोणत्या डॉक्टरला भेटायचं, किंवा जर बरेच बाहेरचे इंडियाच्या बाहेर राहणारे लोक आहेत त्यांना माहिती पाहिजे असते की आम्ही इंडियामध्ये परत यायला पाहिजे का, कसं यायचं. तर ह्या प्रत्येक गोष्टीकरता आम्ही त्यांना मदत करतो आणि ती सर्व्हिस सध्या फ्री आहे आणि त्या सर्व्हिसचं नाव आहे सारथी. तर ह्याच्याकरता सुद्धा आमचा जो एक नंबर आहे, नंबर दिखा आपला कॉन्टॅक्ट डिटेल्स हां, आमचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स, आम्ही बरेच वृद्धांसाठी बऱ्याच गोष्टी सुद्धा करतो. आम्ही कॅम्प्स करतो वृद्धांसाठी, मेडिकल कॅम्प्स करतो. आता आमचा रिसेंटली एक डोळ्याच्या बाबतीमध्ये कॅम्प्स झाले. आम्ही लेक्चर्स घेतो सिनियर सिटीजन्सच्याकडे जाऊन. आम्ही सिनियर सिटीजन्सचे होम्स जे आहेत तिकडे भेटतो, त्यांना गायडन्स देतो की त्यांनी कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तर हे आमचं पूर्ण जी साईट आहे, वेबसाईट जी आहे ती फार महत्त्वाची आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आम्हाला फोन करता येतो. आमचा नंबर दिलेला आहे 9967913884. आमची वेबसाईट दिलेली आहे, आमचा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे आणि आमच्या कंपनीचं नाव आहे हेल्दी रिंकल्स. तुम्ही आम्हाला फोनसुद्धा करू शकता, आमच्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊ शकता. आज की तारीख में जो हम देखेंगे अपने इंडिया के अंदर ऑलमोस्ट 14 करोड़ सीनियर सिटीजन्स है और इतना पॉपुलेशन होने के बावजूद जो सीनियर सिटीजन्स का केयर का इंफ्रास्ट्रक्चर है वो बहुत ही कम है पॉपुलेशन के मुकाबले में. एक तो वो बहुत बड़ी समस्या है. उसके अलावा जो इंफ्रास्ट्रक्चर अवेलेबल है इसके रिलेटेड कोई क्वालिटी नॉर्म्स, कोई क्वालिटी स्टैंडर्ड्स नहीं है. तो कोई यूनिफॉर्मिटी ऑफ सर्विसेज एक वो बहुत बड़ा चैलेंज है. उसके अलावा कोई रेगुलेशंस, कोई नॉर्म्स ऐसा सेट किया हुआ नहीं है. तो हमें जो प्रॉब्लम दिखती है, वेरिएशन इन क्वालिटी, प्रोसीजर्स सही तरीके से फॉलो नहीं होते हैं. कुछ जगह पर बहुत अच्छा है, कुछ जगह पर अप टू द मार्क नहीं है. तो ये चैलेंजेस हम कैसे ओवरटेक करें, एक बहुत इम्पॉर्टेंट पॉइंट है जो हमारे हिसाब से एक फोकस करना चाहिए. उसके अलावा जो रिलायबिलिटी है, चाहे एट होम केयर प्रोवाइडर्स की हो, जैसे आपके
नर्सिंग ब्यूरोज़ है, आयाज़ वगैरह है, काफ़ी एजेंसीज चलती है आज की तारीख में, या काफ़ी इंस्टीट्यूशंस है जैसे ओल्ड एज होम्स है या एक्टिव सीनियर लिविंग या रिटायरमेंट होम के कॉन्सेप्ट्स है। इनके अराउंड भी ऐसा कोई क्वालिटी स्टैंडर्ड पर्टिकुलर नहीं है, तो एक रिलायबिलिटी ऑफ सर्विस एक बहुत बड़ा मुद्दा बनता है सीनियर केयर के लिए। उसके अलावा किस सिचुएशन में कैसे टेक केयर करना, कौन सा मौका है जब हमारे सीनियर्स, हमारे पेरेंट्स की केयर घर पर करनी चाहिए, वो कौन सा मौका है कब जाकर आउट ऑफ होम केयर के बारे में सोचना चाहिए। एक जो डिलेमा है, इसके बारे में सही नॉलेज और अवेयरनेस की बहुत सख्त ज़रूरत है, जिसके बारे में भी हमें आपको बात करनी है। तो ये जो नॉलेज गैप है, एक तो इंफ्रास्ट्रक्चर लेवल पर है, एक अवेयरनेस नॉलेज लेवल के ऊपर है कि कब केयर करना है, कौन से इंफ्रास्ट्रक्चर के बारे में कब जाना है, किस सिचुएशन में किस इंफ्रास्ट्रक्चर पे जाना और उस इंफ्रास्ट्रक्चर को कैसे सिलेक्ट करना। इन सब जानकारी के बारे में हेल्दी रिंकल्स का एक बहुत बड़ा इनिशिएटिव है, आपके पास लेकर आए कौन से मौके पे कब क्या काम करना है। नमस्कार. आजच्या काळामध्ये वृद्धांच्या काय समस्या आहेत, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ते कसे डील करायचे याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. 4-5 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. एक म्हणजे भारत आपला एक यंग नेशन म्हणून जाणला जातो, पण त्याच वेळेस आपली वृद्धांची जी पॉप्युलेशन आहे ती आता 10 मध्ये 1 माणूस वृद्ध आहे आणि पुढच्या 20-25 वर्षामध्ये ही एक जी संख्या आहे 10 मधली, ती 10 मध्ये 2 जण वृद्ध होणार आहेत. तर हे इन्क्रीजिंग पॉप्युलेशन जे आहे आपल्या वृद्धांचं, तर त्याच्याकरता फॅमिलीज रेडी आहेत का, आपली कंट्री रेडी आहे का, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे का, हा एक फार मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आपलं फॅमिली स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होत आहे. ते न्यूक्लिअर फॅमिली ज्याला म्हणतात की नवरा बायको आणि मुलगा एकटा राहत आहेत आणि मग पेरेंट्स दुसरीकडे राहत आहेत, हे प्रामुख्याने फार वाढत चाललेलं आहे. बऱ्याच लोकांची मुलं पालकांपासून लांब राहत आहेत आणि जसं वृद्ध वयाने वाढत जातात त्याप्रमाणे मग त्यांची काळजी कशी घ्यायची, कोणी मुलांना फॉरेनला पाठवतात आणि मग मुलं तिकडेच राहतात. तर दुसरा इम्पॉर्टंट प्रश्न जो आहे वृद्धांच्या पालकत्वासाठी की हे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये जेव्हा आईवडील एकटे राहत आहेत तर त्यांची काळजी कशी घ्यायची. तिसरा अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे की गेल्या 20-25 वर्षामध्ये आपला लाईफस्पॅन जो आहे, जगण्याचा लाईफस्पॅन जो आहे, तर तो आता भरपूर वाढलेला आहे. लोक 80, 85, 90 वर्षापर्यंत जगतात. 60 वर्षाला रिटायरमेंट होते आणि त्याच्यानंतर मग अजून 25-30 वर्षाकरता माणूस जगतो. तर पहिले ह्याच्याकरता बरेच इम्पॅक्ट आहे, म्हणजे फायनान्शियल इम्पॅक्ट आहे, मेडिकल इम्पॅक्ट आहे, तुमची फॅमिली रेडी आहे का याच्याकरता, आणि याच्याकरता आपण तयारी ठेवलेली नसते. तर हे 20-30 वर्ष जे आपल्या आयुष्यामध्ये वाढलेले आहेत, तर त्याची तयारी करायला पाहिजे फॅमिलीनी, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि चौथी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ह्याच्यामध्ये की हे जे वाढते वय जे आहे ते 60 ते 70 वर्षामध्ये हे दशक जे असतं ते गोल्डन दशक म्हटलं जातं. पण त्याच्यानंतरची 2 दशकं असतात, तर त्याच्यामध्ये मेडिकल प्रॉब्लेम्स वाढायला लागतात, एकटेपणा वाढायला लागतो. आणि ह्याच्याकरता फॅमिलीनी काय करायला पाहिजे आणि वृद्धांनी काय करायला पाहिजे, हे फार महत्त्वाचे प्रश्न आहे. तर हे 5 महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत वृद्धांसाठी. सेवानिवृत्ती, रिटायरमेंट हा एक जीवनातला अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो आणि आपण आपल्या वर्किंग लाईफमध्ये, आपल्या कामामध्ये एवढे बिझी असतो की आपल्याकडे आपली काही तयारी नसते त्याच्याकरता. तर जेव्हा आपण सेवानिवृत्तीकडे जायला लागतो, रिटायरमेंटकडे आपण जायला लागतो, तेव्हा प्रत्येकाने काही काळजी घ्यायला पाहिजे. 3-4 आमचे एक्सपिरियन्स जे आहे ते सांगतं. सगळ्यात पहिली गोष्ट इम्पॉर्टंट जी आहे की फायनान्शियल सिक्युरिटी, म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती. कारण आता आपण 60-70च्या ऐवजी 80-90 वर्षापर्यंत जगणार आहोत, तर त्याच्याकरता आपली फायनान्शियल अरेंजमेंट आपल्याकडे आहे का, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जी आहे की जसं आपला लाईफस्पॅन इन्क्रीज होतो आहे त्याच्याकरता आपल्याला मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, म्हणजे आपल्याला डॉक्टरांची मदत लागेल. काही व्याधी येतील जे आपल्याला माहिती नाही येत आता, तर त्या दृष्टीने तुमचं मेडिक्लेम तयार केलेलं आहे का,
तुमचे अटॅचमेंट डॉक्टर्सच्या बरोबर आहे का, हॉस्पिटलबरोबर तुम्ही अरेंजमेंट केलेली आहे का, या सगळ्या गोष्टी पहिल्याच करायला पाहिजे. सो दुसरी इम्पॉर्टंट अरेंजमेंट जी करायला पाहिजे ती मेडिकल अरेंजमेंट करायला पाहिजे. तिसरी आणि फार महत्त्वाची की सगळ्यात मोठा शत्रू जो आहे वृद्धत्वाचा तो आहे एकटेपणा. तर त्याच्याकरता पहिलेपासूनच तयारी करायला पाहिजे की तुम्ही काहीतरी क्लब जॉईन करा, तुमची काहीतरी हॉबी आहे ती करा. तर त्या दृष्टीने पहिल्यापासून वाटचाल करा. काही लोकांना गाणं म्हणायला आवडतं, काही लोकांना वाचायला आवडतं, काही लोकांना एक्सरसाइज करायला आवडतं. तर याची पहिलेपासून अरेंजमेंट करून ठेवायला पाहिजे. एक हॉबी किंवा तुमची एंगेजमेंट काहीतरी करा. चौथं म्हणजे काही लोकांना त्याच्यानंतर रिटायरमेंटच्या नंतरसुद्धा एक्स्ट्रा व्होकेशन करायला आवडतं, जे त्यांनी आयुष्यात केलेलं नसतं. काही लोकांना कंपल्सरी असतं की ते करणं. तर ह्याची अरेंजमेंट जर पहिल्यापासून जर केली तर ह्या 4 गोष्टी जर आपण पहिलेपासून अरेंजमेंट करून घेतल्या तर आपलं वृद्धत्व जे आहे ते जास्त शांतपणे आणि एन्जॉयबल होऊ शकेल. आणि वृद्धांच्या समस्यांविषयी बोलताना कुटुंबाचा रोल काय आहे हा पण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तेव्हा जेव्हा आपण एखाद्या वृद्धाकडे बघतो, तो 60च्या दशकातला असेल, 70च्या असेल किंवा 80च्या दशकातला असेल. 60च्या दशकातला ज्याप्रमाणे आता अभयने बोलले त्याप्रमाणे तो बऱ्याचशा प्रमाणात मानसिक शारीरिक स्वतः इंडिपेंडेंट असतो. पण 70च्या दशकामध्ये आणि 80च्या दशकामध्ये मानसिक किंवा शारीरिक यातल्या काही ना काही गोष्टी थोड्या डिपेंडंट व्हायला लागतात. आणि त्यामुळे फॅमिलीचा, केअर गिव्हरचा किंवा नेक्स्ट जनरेशनचा रोल खूप इम्पॉर्टंट होतो. आणि टिपिकली मला म्हणायचं आहे 40 ते 60 जी वयोगटातली मंडळी आहेत त्या मंडळींवरती डिपेंडन्स वृद्धांचा हळूहळू वाढायला लागतो. फिजिकल असेल, मेंटल असेल, जो काय असेल तो. तर त्यांची आव्हानं काय आहेत आजच्या घडीला? आजच्या घडीला प्रत्येकाला प्रत्येकाची करिअर आहे, स्वतःची फॅमिली आहे. 40 ते 60 वर्षाच्या लोकांबद्दल बोललो मी तर. त्यामुळे त्यांना त्यांचं स्वतःचं करिअर आहे, स्वतःचं लाईफ आहे, स्वतःची फॅमिली आहेत, मुलं बाळं आहेत. कित्येक वेळा ते 2 किलोमीटर किंवा 2000 किलोमीटर लांब असतात वृद्धांपासून. ते म्हणजे आता आपल्या इथे खूप असे सिच्युएशन्स आहेत की बाबा मुलगा बँगलोरला आहे IT मध्ये आणि आईवडील मुंबईत आहेत, पुण्यात आहेत किंवा दुसऱ्या गावामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये, किंवा आईवडील कोल्हापूरला आहेत आणि मुलगा लंडनला आहे किंवा US आहे किंवा कॅनडाला आहे. अशा खूप केसेस आहेत आपल्याकडे. त्यामुळे एवढ्या लांब राहून आपल्या आईवडिलांची कशी काळजी घ्यायची हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांना सतत भेडसावत असतो या 40 to 60 जनरेशनला. दुसरा पॉईंट असा आहे की आपली जी आत्ताची हेल्थकेअर आहे ती अतिशय फ्रॅगमेंटेड म्हणा, किंवा म्हणजे फक्त ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे गेल्यावरती फक्त डोळ्यांविषयी सांगणार तुम्हाला, डायबिटीसकडे गेलं की फक्त त्याच्याविषयी मधुमेहाविषयी सांगणार तो, किंवा तुम्ही तुमच्या गुडघ्याच्या डॉक्टरकडे गेलं की फक्त त्याच्याविषयी बोलणार तो. पण तुमच्या ज्या ओव्हरऑल वृद्धत्व काळाच्या समस्या आहेत त्यांना संपूर्णपणे एकत्रितपणे इंटिग्रेटेड फॅशनमध्ये बघणारं आजकाल कोणी नाही आहे. तर त्यामुळे तो जो कुटुंबाच्या व्यक्तींना ती जी मदत हवी असते ती त्यांना सहजासहजी आजकाल मिळणं कठीण आहे. दुसरं आहे जे फॅसिलिटी प्रोव्हाइड करणारे आहेत, म्हणजे ओल्ड एज होम असतील किंवा नर्सिंग ब्युरो असेल किंवा कुठलेही असतील फॅसिलिटी वृद्धांसाठी देणारे, ते सगळं खूप फ्रॅगमेंटेड सगळं आपल्या इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यामुळे त्याच्याविषयी पूर्ण नीट माहिती एका जागी, कुठली क्वालिटी चांगली, कुठली क्वालिटी वाईट, कुठली गोष्ट मी आत्ता माझ्या आईसाठी वापरावी किंवा वडिलांसाठी वापरावी, हे सगळं अवेलेबल इन्फॉर्मेशन किंवा गाईड करणारं कोणीही नाही आहे. तेव्हा हे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत की मी अतिशय लांबून माझ्या आईवडिलांची काळजी घेतोय किंवा मला संपूर्णपणे माहिती नाही त्या क्षेत्रातली, आणि त्यासाठी आता मी काय करावं हे मला त्यांची काळजी घेताना काय करावं मला लक्षात येत नाही. ह्या समस्या लक्षात घेऊनच आम्ही हेल्दी रिंकल या कंपनीची ॲक्च्युअली स्थापना केली. तेव्हा आमची हेल्दी रिंकलची व्हिजन अशीच आहे की सिनियर्सना, म्हणजे वृद्धांना आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सना ज्या काही जरुरी आहेत हेल्थच्या दृष्टीने, ज्या काही आवश्यकता आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या त्यांना एका ठिकाणी एका जागेवरती कशा मिळू शकतील हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या पण आम्ही सर्व्हिसेस त्यांना त्याच्याविषयी सांगताना त्याची कशी क्वालिटी त्यातल्या त्या चांगली आहेत, व्हॅलिडेटेड आहेत, व्हेरीफाईड आहेत, अशा फॅसिलिटीजबद्दल आम्ही त्यांना सांगू शकू. त्यामुळे जेणेकरून त्या सेकंड जनरेशनला, नेक्स्ट जनरेशनला त्यांच्या वृद्धांसाठी सगळ्यात बेस्ट सर्व्हिसेस सिलेक्ट करता येतील. खूप चॉईस असल्यामुळे हे आमचा उद्दिष्ट आहे किंवा व्हिजन अशी आहे की वृद्धांना त्यांचं वृद्धत्व चांगलं राहावं यासाठी नेक्स्ट जनरेशनला आम्ही काय हेल्प करू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना कसा बेनिफिट होईल हे आमचं सतत आमचा एक दृष्टिकोन, त्या दृष्टीने आम्ही सतत काम करत राहतो. दुसरा एक मुद्दा येतो आणि जो डिसिजन खूप कठीण असतो कितीतरी वेळा, की मी माझ्या आईला किंवा वडिलांना जे आता माझ्यापासून खूप लांब राहत आहेत त्यांना तर मी घरी त्यांच्या मॅनेज करावं का त्यांना बाहेरच्या कुठल्या फॅसिलिटीमध्ये, रिटायरमेंट होममध्ये, असिस्टेड लिव्हिंग होममध्ये ठेवावं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि खूप हा नाजूक पण विषय आहे. कारण वृद्धांना वाटत असतं की मी आता 25 वर्षे 40 वर्षे ज्या ठिकाणी राहिले तिथेच मी राहावं, पण पुढच्या जनरेशनला वाटतं सेफ्टी, सिक्युरिटी
कशा टाईपची केअर मिळेल ह्या दृष्टीने कदाचित त्यांनी बाहेर राहणं हे जास्ती गरजेचं आहे. तर यालाचे वेगवेगळे बरेच पैलू आहेत. सेफ्टी म्हणा, सिक्युरिटी म्हणा, तर वृद्धाचं स्वतःचं किती तो इंडिपेंडंट आहे किंवा इंडिपेंडंट नाही आहे, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, मेडिकल प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचं स्वतःचं मानसिक संतुलन कसं आहे, हे वेगवेगळे मुद्दे आहेत. या वेगवेगळ्या मुद्द्यांनुसार तो डिसिजन शेवटी घ्यायला लागतो की माझ्या आईला घरीच मी तिला 12 तासाचं 24 तासाची व्यक्ती ठेवून काळजी घ्यायला सांगू का मी तिला बाहेर एखाद्या असिस्टेड लिव्हिंग फॅसिलिटीमध्ये ठेवू. ऑल्सो डिसिजन तुम्ही घेतलेला आज घेतलेला डिसिजन कदाचित 5 वर्षांनी डिसिजन तो बदलू शकतो, कारण त्या वृद्धाचं शारीरिक आणि त्याचं जे मेंटल आहे ते चेंजेस सिच्युएशन बदलू शकते. त्यामुळे त्याला आजच्या घडीला जे आहे ते 5 वर्षांनी बदलू शकतं. त्यामुळे हे सतत पाहणं या गोष्टीकडे की आत्ता काय राईट आहे माझ्या आईसाठी किंवा वडिलांसाठी आणि त्यानुसार डिसिजन घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.